महाराष्ट्राच्या राजकारणासमोर एकच प्रश्न आहे. जसा नटसम्राटमध्ये नटसम्राट अप्पासाहेब बेलवलकरांना प्रश्न पडला होता, तसा महाराष्ट्राच्या प्रत्येक माणसाला एकच प्रश्न पडला आहे. सरकार जाणार की राहणार? राष्ट्रपती राजवट येणार की उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री राहणार? चर्चा खूप आहे, वादही खूप आहेत, प्रवादही खूप आहेत. एखाद्या दाव्यावर दुसरा प्रतिदावा केला जातो आहे आणि प्रत्येक जण प्रत्येकाला बदनाम करतोय. मी नाही त्यातली आणि कडिलावा आतली असा सगळा प्रकार आहे. भाजप म्हणताय आमची सरकार पाडायची इच्छा अजिबात नाही आहे आणि भाजपचे नेते राज्यपालाला जाऊन राष्ट्रपती राजवट लागू करा अशी ही मागणी करतायत. म्हणजे भाजपला हे सरकार पडलं तर आनंद आहे, पण आम्ही पाडत नाही हे दाखवायचं आहे. म्हणजे पाप आपल्या बोकांडी यायला नको अशी भाजपची इच्छा आहे. आता भाजपनं आम्ही पाडणार नाही म्हणत म्हणत हे सरकार अंतर्विरोधानं पडेल असं सांगितलं आहे, पण हा अंतर्विरोध वाढावा यासाठी देखील भाजप प्रयत्न करताना दिसत आहे. एखादा मुद्दा असा अंतर्विरोधाचा दिसला की त्यावरती चर्चा वाढवली जाते आहे. उदाहरणार्थ राहुल गांधींचं विधान. राहुल गांधींनी साधं सरळ पद्धतीनं विधान केलं होतं की महाराष्ट्रातलं सरकार आमचं नाही, आम्ही सपोर्ट करतो, वी आर सपोर्टिंग द गव्हर्नमेंट, वी आर नॉट गव्हर्नमेंट असं राहुल गांधी म्हणाले. आणि राहुल गांधींचा हेतू असा होता की आम्ही तिथे डिसिजन मेकर नाही आहोत, आम्ही सरकारला पाठिंबा देत आहोत. अर्थात राहुल गांधींचं हे विधान आपली जबाबदारी झटकून शिवसेनेच्या बोकांडी टाकणारं होतं हे सूर्यप्रकाशा इतकं स्पष्ट आहे. महाराष्ट्रातल्या अपयशाची जबाबदारी राहुल गांधींना स्वतःच्या पक्षावर आणि सरकारमध्ये सहभागी असलेल्या मंत्र्यांवर येऊ न देता ती शिवसेनेवरच ढकलायची होती हेही स्पष्ट आहे. पण राहुल गांधींच्या या विधानाचा अर्थ सरकार पडणार अशा मोठ्या खुबीनं मांडला गेला. अर्थात राहुल गांधी या सरकारच्या कामावर खुश आहेत की नाही हा प्रश्न वेगळा. त्यानंतर काही मंडळींची सलग भेटी राजभवनावर सुरू झाल्या. शरद पवार गेले, नारायण राणे गेले, संजय राऊत गेले, या प्रत्येकाच्या भेटी राजभवनावर सुरू झाल्या आणि राजभवनातून राजकारण चालतंय अशा स्वरूपाची चर्चा देखील सुरू झाली. आता गंमत अशी की शरद पवारांनी राजभवनावर जाताना चहा प्यायला गेल्याचं भेटीनंतर सांगितलं. चहा प्यायला कुणी फाईल घेऊन भर दुपारी 12 वाजता कोरोनाच्या संकटात आपल्यासोबत एका ज्येष्ठ नेत्याला घेऊन जातं का? जर पवारांना राज्यपालांच्याकडे जायचंच असेल तर पक्षाचे अध्यक्ष जयंत पाटील होते, महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाचे उपमुख्यमंत्री आणि त्यांच्या पक्षाचे नेते त्यांचे पुतणे अजित पवार होते. कोणत्याही संवैधानिक अधिकार असलेल्या किंवा पक्षीय अधिकार असलेल्या मंडळीला सोबत न नेता पवारांनी प्रफुल्ल पटेलांना सोबत नेणं प्रिफर केलं. याचं कारण काय असेल? प्रफुल्ल पटेलांचे बरेचसे विषय केंद्राशी निगडीत आहेत, बऱ्याचशा चर्चा आहेत, बरेचसे प्रवाद आहेत. आता प्रफुल्ल पटेल शरद पवारांच्या सोबत राजभवनावर जातात आणि त्यानंतर प्रफुल्ल पटेल रेल्वे मंत्री पियुष गोयल यांचं न थकता कौतुक करतात. यातच बऱ्याच गोष्टी येतात आणि त्याची चर्चा देखील होणारच. प्रफुल्ल पटेलांचा विमान खरेदीचा विषय अजूनही चर्चेत आहे. अनेक विषयात प्रफुल्ल पटेल अडचणीत आहेत. अशा प्रफुल्ल पटेलांना फाईल सोबत घेऊन पवारांचं राज्यपालांच्याकडे जाणं हे जरा आश्चर्यकारक आहे. मुळात असे विषय राज्यपालांकडे चर्चा करायचे नसतात हेही सगळ्यांना ठाऊक आहे, पण तरीही पटेलच का हा प्रश्न आहे. कुणाला पटेल न पटेल, पण पवारांच्या यामागच्या हेतूंची चर्चा तर होणारच. पवार जयंत पाटलांना घेऊन गेले असते तर गोष्ट वेगळी होती, पण पटेलांच्या सोबत जाण्यामुळं चर्चा घडलेली आहेच आहे. संजय राऊतांचं जाणं आणि तेवढा विनम्रपणे नमस्कार करणं, हा विनम्रपणा संजय राऊतांच्या अंगी कधीपासून आला हा खरा प्रश्न आहे. कधीच कुणासमोरच न वागणारे राऊत, म्हणजे कुणी मातोश्रीवर गेलं भाजपचा नेता तर झुकल्या वाकल्या गर्विष्ठ माना अशा स्वरूपाचे अग्रलेख छापणारे राऊत, तिथे मात्र मान काय कंबर झुकवून साष्टांग कुर्णिसात केल्याप्रमाणे
राज्यपालांच्याकडे नमस्कार करत होते आणि अशा नमस्काराचं कारण विचारल्यावर ते उद्धव ठाकरेंच्या वडिलाच्या वयाचे आहेत म्हणून त्यांना आपण नमस्कार केला असंही सांगायला ते विसरले नाहीत. क्षणार्धात वडिलांच्या वयाचं करून टाकून वडिलांची जागा देण्याचं कसब राऊतांनी खूप उत्तम पद्धतीने आत्मसात केलंय. तशा कोलांट उड्या संजय राऊतांनी काही मागच्या काळात कमी मारलेल्या नाही आहेत. आता मुद्दा आहे राज्यपालांचा. राज्यपालांनी राजकारण करावं की न करावं हा वादाचा मुद्दा असूच शकत नाही. राज्यपालांनी राजकारण करू नयेच. पण राज्यपालांच्या विषयात राजकीय नजरेतून बघणारी जी मंडळी आहेत ते काय काय बोललेत. काळ्या टोपीवाला, हाफ चड्डीवाला, नालायक राज्यपाल, हरामी राज्यपाल, राज्यपाल आहेत की केंद्राचे दूत, राज्यपाल आहेत की भाज्यपाल, असे अनेक प्रश्न उपस्थित केले. सोशल मीडियावर तर राज्यपालांच्या पदाची गरिमा देखील सांभाळली गेलेली नाहीये आणि हे कोण करतंय हे सूर्यप्रकाशा इतकं स्पष्ट आहे. एखाद्या माणसाला आपण मर्यादेच्या पलीकडे जाऊन शिव्या घालायच्या आणि तरीही त्या माणसानं तुमच्याविषयी सहानुभूती ठेवून तुमच्या मर्जीप्रमाणे वागायचं अशी अपेक्षा व्यक्त करणं खरं तर चूकच आहे. पण तरीही आपल्या राज्यामध्ये अशी अपेक्षा व्यक्त केली जाते. राज्यपालांना इतक्या शिव्या दिल्या गेलेल्या आहेत की राज्यपालांचं मन दुखावलं जाणं स्वाभाविक आहे आणि या दुखावलेल्या मनातून सुद्धा म्हणजे मी हेतुपूर्वक म्हणतोय असं होऊ नये पण हेतुपूर्वक राज्यपाल दुखावल्या गेलेल्या मनातून सरकार बरखास्तीसाठीची आवश्यक ती माहिती गोळा करून देऊ शकतात. इतक्या वाईट प्रमाणात राज्यपालांना शिव्या दिल्या गेलेल्या आहेत. म्हणजे देवेंद्र फडणवीसांतर टरबुजा अशा वगैरे शिव्या दिल्या गेलेल्या आहेत पण राज्यपालांना तर याच्यापेक्षा भयंकर पद्धतीने शिव्या दिल्या गेलेल्या आहेत. तरीही राज्यपालांनी तुमच्याविषयी चांगली भावना ठेवावी असं अपेक्षित आहे. राहुल गांधी एकीकडे ह्या सरकारची जबाबदारी आपल्यावर घ्यायला तयार नाही ते शिवसेनेवर लोटून देत आहेत. पृथ्वीराज चव्हाण हेच वाक्य अगदी ठासून सांगतायत की हे सरकार आमचं नाही आहे ते ठाकरे सरकार आहे. अशोक चव्हाण बांधकामासाठी छोट्या छोट्या बजेटवर अर्थमंत्र्यांच्या पाया पडावं लागावं म्हणून नाराज आहेत. एकूणच काँग्रेसची स्थिती अशी आहे की भाजपला दूर ठेवायचं म्हणून सरकारच्या सोबत राहायचं आणि सरकारच्या सोबत राहायचं तर सगळ्यात लाभापासून दूर राहायचं अशी स्थिती काँग्रेसची झालेली आहे. दोन प्रादेशिक पक्षासोबत नाव राष्ट्रवादी आहे पण प्रादेशिकच आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन प्रादेशिक पक्षासोबत काँग्रेसला किती काळ जुळवून घेता येईल हा मोठा प्रश्न आहे. त्यामुळं हे सरकार पडताना काँग्रेसमुळं लवकर पडू शकतं अशी स्थिती आहे आणि काँग्रेसला हे पाप महाराष्ट्रात समोर पुढा निवडणुकीला घ्यायचं नाहीये. कारण काँग्रेसने याआधी आपली 2 राज्य कारण नसताना गमावलेली आहेत स्वतःच्या आंतरविरोधामुळे. आता काँग्रेसने विरोध केला म्हणून महाराष्ट्रातलं सरकार पडलं असं पाप काँग्रेसला आपल्याकडे घ्यायचं नाहीये. आणि शरद पवारांची अवस्था अशी आहे की सरकार राहिलं काय नाही राहिलं काय. खरं तर शरद पवार उद्धव ठाकरे यांच्यावरती प्रसन्न आहेत की नाही हा एक वेगळा विषय आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यात खाजगीत बोलताना पवार वेगळं बोलतात म्हणे आम्हाला माहित नाही. मी का रवीश कुमार नाहीये दावा करायला पण तरीही पवार बोलतात म्हणे अशी चर्चा ऐकली आहे. ती चर्चा खोटीही असू शकते पण शरद पवारांच्या खरोखर समाधानी आहेत का त्या कारभारावरती आणि त्यांच्या पक्षातही या सरकारविषयी अलबेल आहे का. गृहमंत्र्यांचा कारभार नीट चाललाय का. बाकीचे मंत्री खूप सुखात आहेत का. शिवसेनेतल्या मंत्र्यांची काय अवस्था आहे. रोजगार हमी योजना मंत्री असलेले संदीपान भुमरे आपल्या मतदारसंघात कोरोनाच्या भयानं बसलेले आहेत. त्यांच्या खात्याला अजून 5 कोटीचं बजेट मिळालं नाही असा आरोप होतोय आणि तेही ते विनम्रपणे स्वीकारतायत. पैसाच नसेल पैसा मिळणारच नसेल आणि त्यासाठी केंद्रावर अवलंबून राहावं लागणार असेल तर हे सरकार चालवण्यात कुणाला रस असेल. आणि भाजपची अवस्था यापेक्षा अजून वेगळी आहे. म्हणजे जर सरकार पाडावं तर भाजप सरकार पाडून सत्तेवर येतं. हा महाराष्ट्रातला नेत्यांना हा डाग नको आहे म्हणून पडलंच सरकार तर आपापल्या कर्मानं पडावं. काही दिवस राष्ट्रपती राजवट राहावी आणि त्यानंतर जमलं तर सरकार स्थापनेचा दावा करावा किंवा निवडणुकीला सामोरं जावं अशी भाजपची रणनीती असू शकते. पण जेव्हा माणसं हे सरकार स्थिर आहे असं वारंवार सांगायला लागतात तेव्हा समजावं की हे सरकार अजिबात स्थिर नाही आहे. तुम्हाला एक गंमत सांगतो. माझी छोटी बहीण आहे. ती माझ्या गावाकडे बाहेरगावी लहानपणी गेली की ती कुठेतरी कुणातरी घरी काही खाऊन यायची आणि खाल्ल्यावर तिला सगळे घरातले रागवायचे की तू बाहेर खाऊन का आलीस. ती अशी दारात आली की तिला विचारायचं काय खाल्लंस ग.
तेव्हा ती आपले ओठ असे पुसत सांगायची, नाही कुठं लागलाय भात तोंडाला, मी नाही काही खाल्लं, कुठे लागलेत पोहे तोंडाला, असं करून ती सांगायची. काय खाल्लेलं असायचं ते लागलंय की काय अशी तिला भीती असायची आणि ती सांगायची नाही तोंडाला भात तर लागलाच नाही. आणि मग घरच्या सगळ्यांना कळायचं की ही बाहेर भात खाऊन आली आहे. असा सगळा प्रकार या सरकारच्या विषयात होते. नाही, सरकार तर आमचं स्थिर आहे, सरकारला कसलाच धोका नाही आहे. हा धोका दृश्य स्वरूपात दिसतोय म्हणून धोका नाही असं सांगणं चाललंय की काय चाललंय की काय असंच चाललंय असं वाटायला लागलंय. पण या कोरोनाच्या महामारीत हे सरकार अजून कोरोना संपेपर्यंत तरी टिकावं एवढीच अपेक्षा आपण व्यक्त करूया. आणि त्यासोबत टिकता एवढीच विनंती सरकारला करूया की या महामारीचं गांभीर्य तुम्ही समजून घेणं आवश्यक आहे. ते समजून घेतलात तरच महाराष्ट्र टिकणार आहे, तरच तुमच्या सरकार असण्याला अर्थ आहे. सरकार टिको न टिको महाराष्ट्र टिकला नाही तर तुमची ही अवस्था वाईटच होणार आहे, एवढं लक्षात घ्या. धन्यवाद. अॅनालायझरचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कळवा. लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन नक्की दाबा. आपली भावना आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा.